ती असं कसं करू शकते? डायरेक्ट बोलणंच बंद, काही कॉन्व्हर्सेशनच नाही. पण मला नाही वाटत माझी काही चूक आहे त्याच्यामध्ये. तिला काही फरकच नाही पडत का माझ्याशी नाही बोललं तरी? कधी तुमच्याबरोबर असं झालं आहे का? एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं भांडण होतं आणि ती व्यक्ती अचानक बोलणंच बंद करते आणि मग तुमच्या मनात प्रश्नांचा अक्षरशः भडीमार उठतो. माझी काय चूक होती त्याच्यामध्ये? तिने असं का केलं? किंवा ती व्यक्ती अशी कशी वागू शकते? तिने मला कधी आपलं मानलं होतं का नाही? आणि कधी-कधी असाही विचार येतो, की कदाचित त्या व्यक्तीला काही फरकच पडत नाही, फक्त मलाच पडतो. असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं भांडण होतं आणि ती व्यक्ती अचानक बोलणं बंद करते. डोक्यात सतत एकच विचार फिरत राहतो. नेमकं झालं तरी काय? ह्यालाच म्हणतात क्लोजर. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीकडून हे ऐकायचं असतं, की नेमकं झालं काय? आपली चूक आहे का नाही? किंवा कधी-कधी आपल्याला असंही वाटतं, की त्या व्यक्तीनं स्वीकारावं, की चूक त्याचीच होती. पण जेव्हा ती व्यक्ती बोलायलाच तयार नसते, तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अपूर्णच राहतात. आणि मग आपण काय करतो? सर्वात आधी ओव्हर थिंकिंग. आपण डोक्यात वेगवेगळे सिनारियोज तयार करतो. असं का झालं असेल? माझी काय चूक आहे ह्याच्यात? असं कसं झालं? पण खरं सांगायचं झालं तर ओव्हर थिंकिंगमध्ये आपण जे काही विचार करतो त्यात किती ट्रूथ आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे शेवटी काय होतं? आपली एनर्जी एक्झॉस्ट होते. पण उत्तर काही मिळत नाही. मग आपण दुसरा मार्ग वापरतो. आपण काय करतो? आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. किंवा एखादी कॉमन व्यक्ती असेल तर तिच्याकडून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतो, की नेमकं झालं तरी काय? पण इथेही एक प्रॉब्लेम असतो. कधी-कधी ती व्यक्ती चुकीची माहिती देऊ शकते आणि त्यामुळं त्या नात्यातलं अंतर अजून वाढू शकतं. जरी खरं कळलं, की त्या व्यक्तीला असं वाटतंय, की चूक तुमची आहे, तरी पुढे 2 गोष्टी होतात. काही लोकं त्या ॲक्सेप्ट करतात आणि ते जाऊन सॉरी म्हणतात. समोरच्यानी माफ केलं तर ठीक, पण नाही केलं तरी पण ते मूव्ह ऑन होतात. पण काही लोकांना ते ॲक्सेप्ट होत नाही. मग ते पुन्हा त्याच ओव्हर थिंकिंगच्या सायकलमध्ये अडकतात. नाही, मला नाही वाटत मी काही चुकले. तिनेच तसं केलं. तिने असं करायला पाहिजे होतं. आणि अशा प्रकारे 2-3 दिवस किंवा त्याहूनही जास्त वेळ ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आपली एनर्जी आणि वेळ दोन्ही वाया जातात. पण इथे एक गोष्ट सांगते. कधी-कधी आपण क्लोजरसाठी इतके धडपडतो, की एक गोष्टच आपल्या लक्षात येत नाही, की कदाचित समोरची व्यक्ती आपल्याला क्लोजर देणारच नाही आणि इथेच आपली सगळी एनर्जी खर्च होत राहते. मी ऑनेस्टली एक गोष्ट सांगते. मीही आधी अशीच होते. मलाही बऱ्याचशा गोष्टी ॲक्सेप्ट करायला वेळ लागायचा. मलाही क्लोजर लागायचं, की नेमकं काय झालं असेल? तिने असं का वागलं माझ्याबरोबर? पण ह्या सगळ्या गोष्टीतून मला एक महत्त्वाची गोष्ट समजली आणि ती गोष्ट समजल्यानंतर मला क्लोजरची गरजच वाटेनाशी झाली. ती गोष्ट काय आहे ते मी पुढे सांगते. कधी-कधी क्लोजर दुसऱ्याकडून मिळत नाही. तो आपल्यालाच स्वतःला द्यावा लागतो. मला जर एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायला जड जात असेल, तर मी ॲक्सेप्टन्सकडे जाणारा मार्गच बदलते. म्हणजेच काय? तर सतत जर मी मनाला सांगितलं, की ही ट्रूथ मला आता स्वीकारायची आहे आणि ते मला नाही होत आहे, तर मी वेगळ्या कुठल्यातरी गोष्टीने किंवा वेगळ्या प्रकारे माझ्या मनाला ते कसं ॲक्सेप्ट होईल हे पाहते. सर्वात आधी मी स्वतःला आठवण करून देते, की कदाचित मी चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवल्या होत्या. अपेक्षा ठेवणं वाईट नसतं, पण जास्त अपेक्षा ठेवणं आणि तेही चुकीच्या व्यक्तीकडून, ज्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. मग मी स्वतःला ॲप्रिशिएट करते. मी स्वतःला सांगते, की ठीक आहे, कदाचित काही ठिकाणी माझंही चुकलं असेल. पण बऱ्याच गोष्टी मी चांगल्याही केल्या आहेत. कारण शेवटी मी सुद्धा माणूस आहे. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. दुसरी गोष्ट मी काय करते, त्या व्यक्तीबरोबर जे काही घडलं, ते सगळं एका पानावर लिहून काढते. त्या फीलिंग्स, तो इन्सिडंट, जे काही घडलं असेल ते सगळं लिहिते. मग बर्निंग बोल करते आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह स्टोरी लिहिते. जर ती व्यक्ती रिपीटेडली असं वागत असेल, तर मी स्वतःला सांगते, मी या व्यक्तीवर माझी एनर्जी आणि वेळ वाया घालवणं थांबवलं पाहिजे. मला ह्या व्यक्तीपासून मेंटल डिस्टन्स ठेवायला शिकलं पाहिजे आणि जर त्या भांडणात माझी चूक असेल,
तर मी जाऊन माफी मागते. जर त्या व्यक्तीने माफ केलं तर ठीक, आणि जर नाही केलं तर मी स्वतःला सांगते की मी माझं बेस्ट केलं. कारण नातं हे दोन्ही बाजूनी असावं लागतं, तरच ते टिकतं. अशा प्रकारे मी पॉझिटिव्ह स्टोरी लिहिते आणि त्याच्यानंतर हळूहळू एक गोष्ट घडते. जरी तो इन्सिडेंट आठवला तरीसुद्धा इमोशन ट्रिगर होत नाही, आणि जेव्हा इमोशन ट्रिगर होणं बंद होतं तेव्हा नकळत आपण ती सिच्युएशन ॲक्सेप्ट केलेली असते, आणि ॲक्सेप्टन्स आला की मूव्ह ऑन करणं खूप सोपं होतं. कारण आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर क्लोजर मागत बसलो तर आपली खूप एनर्जी आणि वेळ त्यातच खर्च होईल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात त्याच्यामागे नक्कीच काहीतरी चांगली शिकवण असते. तुम्हाला कधी असा एक्सपिरियन्स आला आहे का की कोणी तुमच्याशी अचानक बोलणं बंद केलं? तुम्ही त्यातून कसे बाहेर पडलात? तुम्ही त्या गोष्टीला कसं ॲक्सेप्ट केलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि असा कंटेंट अजून पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.